Hello friends, and once again welcome to my channel Let's Eat Mathematics. So under Let's Eat Mathematics, our current topic, that is integration, is going on, and under integration our type number 4 is integral looks like integration of 1 upon a plus b sine 2x, otherwise integral 1 upon a plus b cos 2x, otherwise integral looks like integration of 1 upon a sine 2x plus b cos 2x plus c dx. Means when our integral having sine 2x cos 2x, otherwise both sine 2x and cos 2x, then definitely one question is always arises. Now how to handle such type of integrals? Okay, so actually friends, task is very easy. Why task is easy? Because in our integrals trigonometric functions are there. आता actually trigonometric functions present आहेत, means obviously via concept of trigonometry, or we can say that via concept of trigonometric formulas, maybe some example चे integrals हे easily solvable असतील. Why? Because trigonometric formula is there. Okay, so when trigonometric formula is there, then definitely friends, our way number 1 is via trigonometric formula solve the integral. Okay, तर always for trigonometric functions we always have two ways. एक लक्षात ठेवायचं आहे always. आपल्याला ज्यावेळेस ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स इंटिग्रल्स मध्ये प्रेझेंट असतील, दॅट टाइम 100% our way number 1 is use trigonometric formulas and for solving integrals. Always remember. But most number of cases our trigonometric functions never looks like trigonometric formulas. Okay, म्हणजे कधी कधी ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स असतात इंटिग्रल्स मध्ये, बट ते फॉर्म्युलीज सारखे दिसत नाहीत. अदरवाइज त्या स्पेशल इंटिग्रलसाठी फॉर्म्युलीज ॲप्लिकेबल नसतात. सो इन सच टाइप ऑफ सिच्युएशन्स व्हॉट विल यू डू नाव? Okay, if we think about this integral and this integral, okay, so for both the integrals trigonometric formula is there. Okay, म्हणजे ॲक्च्युली या इंटिग्रलसाठी 1 प्लस कॉस 2x चा फॉर्म्युला प्रेझेंट आहे. 1 प्लस कॉस 2x मीन्स वॉट? 2 कॉस स्क्वेअर एक्स है ना. अँड फॉर दिस इंटिग्रल 1 मायनस कॉस 2x चा फॉर्म्युला प्रेझेंट आहे. क्लिअर? दॅट इज 2 साइन स्क्वेअर एक्स. सो वाया दिस ट्रिगोनोमेट्रिक फॉर्म्युलीज वी कॅन इझिली फाइंड आउट इंटिग्रेशन्स. ओके, नो डाउट अबाउट दॅट. म्हणजे तुम्हाला ते इंटिग्रेशन्स फाइंड करणं इझिली पॉसिबल आहे. बट इफ वी थिंक अबाउट दीज 3 इंटिग्रल्स, then in these 3 integrals trigonometric functions are there. Obviously है ना, trigonometric functions present आहेत, but trigonometric formulas are not applicable. Okay, म्हणजे अप्लाय होतच नाही, बिकॉज हे डिफरंट नंबर्स आहेत की जे ट्रिगोनोमेट्रिक फॉर्म्युलीज मध्ये ॲब्सेंट असतात. तर ॲक्च्युली या टाईपच्या इंटिग्रल्समध्ये व्हॉट विल यू डू नाव? क्लिअर आहे? तर ॲक्च्युली आपल्याला काय करायचं आहे, फॉर सॉल्विंग ऑल टाईप ऑफ इंटिग्रल्स विच आर बिलॉंग्स टू टाईप नंबर 4, तर याच्यासाठी आपल्याला टाईप नंबर 4च्या लॉजिकची हेल्प घ्यायची. ओके, सो लॉजिक इज व्हेरी सिम्पल. म्हणजे ॲक्च्युली फंडा काय आहे, टाईप नंबर 4चं जे लॉजिक आहे ते लॉजिक तुम्हाला फॉर एनी टाइप ऑफ इंटिग्रल्स, ओके, लुक्स लाईक दीज 3 टाइप्स है ना. तर या तिन्ही टाईपच्या इंटिग्रलसाठी ते सेम लॉजिक ॲप्लिकेबल असेल. मे बी ट्रिगोनोमेट्रिक फॉर्म्युला जरी दिसला तुम्हाला आणि तो तुमच्या ब्रेनमध्ये नसेल, देन डेफिनेटली टाईप नंबर 4चं लॉजिक विल हेल्प यू. ओके फ्रेंड्स, सो आय जस्ट टेल यू दॅट लॉजिक. ओके, अँड व्हाया लॉजिक वी कॅन डिरेक्टली अटॅक ऑन एक्झाम्पल्स. ओके फ्रेंड्स, सो let's start. What is the logic of type number 4 for solving above type of integrals? Okay, so actually हे जे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स आहेत, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स काय आहेत रे? साइन एक्स आहे है ना, देन कॉस आहे, साइन प्रेझेंट आहे, कॉस प्रेझेंट आहे. ओके, सो वन्स अगेन टाईप नंबर 4 मध्ये मी मेथड ऑफ सबस्टिट्यूशन यूज करतोय. वाय? बिकॉज मेथड ऑफ सबस्टिट्यूशन तुम्हाला ऑलवेज हेल्प करेल इंटिग्रल सॉल्व करण्यासाठी. डन एव्हरीवन?
नाव इफ वी थिंक अबाउट साइन 2x अँड कॉस 2x, ओके, तर हे दोन्हीही ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स कव्हर करणारं ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मी ॲज अ सबस्टिट्यूशन घेणार आहे. ओके, सो फॉर अबाउट टाइप ऑफ इंटिग्रल्स माय सबस्टिट्यूशन इज पुट tan x इज इक्वल टू t. पुट tan x इज इक्वल टू t. सो ॲक्च्युली हा जो tan x आहे, tan x ॲक्च्युली काय करतो, आपल्या ऑल ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्सला कव्हर करतो. बिकॉज इन टॅन मध्ये साइन असतो, कॉस असतो, कोसेक असतो, सेक असतो, कॉट असतो. मीन्स एव्हरी ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन हे याच्यामध्ये प्रेझेंट असते. मीन्स वाया tan x we can easily find out values of sin 2x and cos 2x. Okay, so that's why for type number 4 our substitution is put tan x equal to t. Okay friends, okay, so via tan x equal to t we directly get dx is equal to dt upon 1 plus t square, then sin 2x is equal to 2t upon 1 plus t square and cos 2x is equal to 1 minus t square upon 1 plus t square. ओके, सो या व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात ठेवायचे फॉर सॉल्विंग अबाउट टाइप ऑफ इंटिग्रल्स. ओके, सो या व्हॅल्यूज लक्षात ठेवायचेत. म्हणजे तुम्ही म्हणाल सर याचं काय लॉजिकच नाही का, ओके, डिरेक्टली पाठ करायचे का, तर ॲक्च्युली वाया ट्रिगोनोमेट्रिक फॉर्म्युलीज आपण ह्या व्हॅल्यूज फाइंड आउट केलेत. ओके, सो आय जस्ट टेल यू tan x इक्वल टू t है ना. सो डेरिवेटिव ऑफ tan x इज sec square x into dx is equal to dt. ओके फ्रेंड्स, सो sec square x मल्टिफिकेशन मध्ये कशामध्ये शिफ्ट होईल, तो डिवायडेशन मध्ये. तर हे ॲक्च्युली लक्षात ठेवायचं नाही आहे तुम्ही. ठीक आहे, सिम्पली काय करायचे, हे जे स्ट्रेट फॉरवर्ड व्हॅल्यूज आहेत हे एक्झाम्पलची नीड आहे आपल्या. सो हे नीड नाही आहे कसं पोचलो आपण, क्लिअर आहे. बट वन्स अगेन विदिन अ मिनिट आय विल टेल यू की कसं येतं हे. सो सेक स्क्वेअर एक्स कशामध्ये शिफ्ट होईल, डिवायडेशनमध्ये. बट सेक स्क्वेअर एक्स मीन्स वॉट, 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. ओके फ्रेंड्स, अँड टॅन एक्स मीन्स वॉट, टी. सो वी गेट डी टी अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ओके, so dx means what, dt upon 1 plus t square. Similarly, if we think about values of sin 2x and cos 2x, then both the cases trigonometry मध्ये sin 2x and cos 2x चा फॉर्म्युला प्रेझेंट आहे फ्रेंड्स इन फॉर्म ऑफ tan. ओके, तर तो फॉर्म्युला काय माहिती आहे का, sin 2x is equal to 2 tan x divided by 1 plus tan square x. Okay, and for cos 2x 1 minus tan square x upon 1 plus tan square x. ओके, क्लिअर. तर ॲक्च्युली हे फॉर्म्युलीज आहेत आपल्या ट्रिगोनोमेट्रीमध्ये. अँड tan x मीन्स हॉट, t. सो वी सिम्पली गेट 2t अपॉन 1 प्लस t स्क्वेअर. and for cos 2x 1 minus t square upon 1 plus t square. Means with the help of trigonometric formulas I just find out values of dx, sin 2x and cos 2x. So friends, for solving above type of integrals we required these values, we required this substitution. Okay, तर आता ॲक्च्युली काय करायचे, फॉर एव्हरी एक्झाम्पल आपल्याला ही प्रोसेस फॉलो करायची. Okay, when our integral looks like this one and this one, so we simply start with put tan x equal to t. So dx equal to dt upon 1 plus t square, sin 2x equal to 2t upon 1 plus t square and cos 2x equal to 1 minus t square upon 1 plus t square. लक्षात ठेवणं सिंपल आहे ना, जास्त म्हणजे काय क्रिटिकल नाही आहे बा, सगळं सिंपल आहे. आणि इवन dx, sin 2x अँड cos 2x या तिघांच्याही व्हॅल्यूमध्ये डिनॉमिनेटर सेम आहे फ्रेंड्स. ओके, तर ॲक्च्युली डिनॉमिनेटर सेम आहे 1 प्लस टी स्क्वेअर 1 प्लस टी स्क्वेअर है ना. रिमेनिंग व्हॅल्यूज फक्त तुम्हाला तुमच्या लॉजिकनं लक्षात ठेवायचेत. डन एव्हरीवन, क्लिअर आहे. सो नाव स्टार्ट आवर एक्झाम्पल नंबर 1 विथ द हेल्प ऑफ आवर सबस्टिट्यूशन पुट tan x equal to t. ओके,
So once again friends, our title is simple examples, and integral number 1 is integration of 1 upon 3 minus 2 sin 2x dx. Okay, so suppose this is our integral. Okay friends, so if we think about given integral, our given integral looks like first integral. Okay, तर actually first असेल, second असेल, maybe third असेल, whatever it may be. Okay, so for every integral आपलं first step काय असणार आहे? Start with I. Okay, so I is equal to integration of 1 upon 3 minus 2 sin 2x. Okay friends, done everyone? Clear? सो हे इंटिग्रल आपल्या फर्स्ट इंटिग्रल सारखं दिसते आणि हे इंटिग्रल टाइप नंबर 4 मध्ये बिलॉंग करते. सो फॉर दॅट रिझन ओनली आवर प्रोसेस इज फिक्स्ड. ओके, व्हॉट इज आवर प्रोसेस? फॉर सच टाइप ऑफ इंटिग्रल्स आवर सबस्टिट्यूशन इज पुट tan x इक्वल टू t. सो वी सिम्पली गेट dx इक्वल टू dt अपॉन 1 प्लस t स्क्वेअर आणि या इंटिग्रल मध्ये प्रेझेंट आहे sin 2x. ओके, अँड sin 2x इज इक्वल टू 2t अपॉन 1 प्लस t स्क्वेअर. ओके फ्रेंड्स, म्हणजे सिम्पली काय करायचं आहे तुम्हाला? इंटिग्रलची रिक्वायरमेंट काय? इंटिग्रल रिक्वायर्स व्हॅल्यू ऑफ dx अँड sin 2x. इंटिग्रल काय मागते आपल्याला? sin 2x ची व्हॅल्यू हवी मला आणि dx ची व्हॅल्यू हवी. ठीक आहे, तर मी याच्यामध्ये cos 2x ची व्हॅल्यू लिहित नाही. वेन इंटिग्रल रिक्वायर्स cos 2x, दॅट टाइम cos 2x ची पण व्हॅल्यू लिहायची आपण. ठीक आहे, कुठल्या सिच्युएशनमध्ये? फॉर एक्झाम्पल या इंटिग्रलमध्ये. ओके, इंटिग्रल रिक्वायर्स cos 2x, तर इथं cos 2x ची व्हॅल्यू लिहायची आपण. याच्यामध्ये इंटिग्रल रिक्वायर्स sin 2x ॲज वेल ॲज cos 2x. तर ज्यावेळेस एक्झाम्पल या इंटिग्रल सारखं दिसेल त्या मोमेंटला तुम्ही या तिन्ही व्हॅल्यूज लिहायचेत. डन एव्हरीवन? बट फॉर दिस एक्झाम्पल आय रिक्वायर्ड ओनली sin 2x अँड dx. दॅट्स वाय या दोघांच्याच व्हॅल्यूज लिहितोय मी. डन एव्हरीवन? नाव our integral becomes I is equal to integration of, our numerator is dx. Okay, what is our numerator? dx, because 1 into dx is dx. तर ॲक्च्युली dx च्या प्लेसला dx ची व्हॅल्यू रिप्लेस करायची आहे. काय dx ची व्हॅल्यू? dt अपॉन 1 प्लस t स्क्वेअर डिवायडेड बाय, ओके फ्रेंड्स, 3 ॲज इट इज, minus 2 as it is, into sin 2x च्या प्लेसला sin 2x ची व्हॅल्यू. सो 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ओके फ्रेंड्स, आता ॲक्च्युली 1 प्लस टी स्क्वेअर 1 प्लस टी स्क्वेअर सेम आहे, तर लगेच कॅन्सल करायचं नाही आपण. इथं काय प्रेझेंट आहे रे? एक रॅशनल टर्म आहे आणि सबस्ट्रॅक्शनमध्ये. सो वेन रॅशनल टर्म ही सबस्ट्रॅक्शनमध्ये किंवा ॲडिशनमध्ये असेल, फॉर दॅट मोमेंट क्रॉस मल्टिप्लिकेशन ही तुमची नेक्स्ट स्टेप असेल. अँड आफ्टर दॅट जर सेम काय दिसत असेल तर कॅन्सल होईल ॲटोमॅटिकली. ओके, सो दिस वन इज इक्वल टू इंटिग्रल dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर ॲज इट इज डिवायडेड बाय. ओके, सो 3 मीन्स वॉट? 3 अपॉन 1 लिहू शकतो आपण, है ना. सो फर्स्ट क्रॉस 1 प्लस टी स्क्वेअर इंटू 3. ओके, 3 इंटू 1 3. ओके, देन प्लस 3 इंटू टी स्क्वेअर 3t स्क्वेअर मायनस, ओके, सेकंड क्रॉस 1 इंटू 2 इंटू 2t, that is 4t, divided by our denominator is 1 plus t square. Okay friends, so now after completion of cross multiplication, same denominator gets cancelled. Okay, so now remaining terms are dt upon quadratic factor is there. Okay, so first term in quadratic factor ही काय असते रे? स्क्वेअर मध्ये असते. सो दॅट्स वाय मी स्क्वेअर मधली टर्म पहिल्या पोझिशनला लिहिली. देन सेकंड टर्म टी मध्ये असते, है ना. अँड थर्ड मी टर्म इज ओनली कॉन्स्टंट नंबर. सो नाव इफ वी थिंक अबाउट
ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स. मी सिम्पली काय केलंय, वाया दिस सबस्टिट्यूशन ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचं कन्वर्जन केलंय अल्जेब्रिक फंक्शनमध्ये. अँड फ्रेंड्स, फॉर अल्जेब्रिक फंक्शन्स वी हॅव मेनी फॉर्म्युलीज. ओके, आता हे सॉल्वेबल आहे पहा. आणि हे का सॉल्वेबल आहे, बिकॉज इन डिनॉमिनेटर quadratic factor is there having 3 terms, and when quadratic factor is there, that time we apply concept of third term. तर ॲक्च्युली काय आहे की quadratic factor प्रेझेंट आहे, आपल्याला यूज करायची आहे थर्ड टर्मची कन्सेप्ट. तर थर्ड टर्मची कन्सेप्ट कधी ॲप्लिकेबल आहे, when coefficient of t square is 1. t स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 असेल, दॅट टाइम वी कॅन अप्लाय कन्सेप्ट ऑफ थर्ड टर्म. ओके, म्हणजे ॲक्च्युली मला टी स्क्वेअर बरोबर हा 3 नको आहे पहा. टास्क इज व्हेरी सिम्पल. आता 3 नको आहे म्हटल्यानंतर 3 ला आपण बाहेर घेणार है ना. सो नेक्स्ट स्टेप इज टेक 3 ॲज अ कॉमन. सो वी गेट 1/3 dt अपॉन. ओके, फर्स्ट टर्ममधून 3 बाहेर पडला पहा. सो फर्स्ट टर्म बिकम्स टी स्क्वेअर ओनली. सेकंड टर्ममध्ये 3 नसताना बाहेर घेतला फ्रेंड्स. सो सेकंड टर्मला 3 डिवाइड करेल. अँड लास्ट टर्ममध्ये 3 प्रेझेंट आहे, बाहेर घेतला. सो लास्ट टर्म बिकम्स 1 ओनली. ओके, सो नाव इंटिग्रलमध्ये टी स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे. सो फॉर दॅट रिझन ओनली नाव वी कॅन फाइंड आउट थर्ड टर्म. ओके, सो थर्ड टर्म इज इक्वल टू, आवर फॉर्म्युला इज 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स म्हणायचो ना आपण. आता इथं व्हेरिएबल डिफरंट आहे. ओके, सो नाव आवर व्हेरिएबल इज टी. सो दॅट्स वाय इथं काय म्हणणार आपण, कोएफिशियंट ऑफ टी. क्लिअर. सो दिस वन इज इक्वल टू 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ टी किती, -4/3. सो -4/3 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू. क्लिअर. सिम्पली मल्टिफिकेशन आहे. सो न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर and denominator into denominator bracket square. So we simply get negative square is positive, 4 square 16. Okay, otherwise the dividation possible है पा. 2 दूने 4, 2 3 6. So 2 square is 4 and 3 square is 9. So this is our third term friends, है ना. एकदम सिंपल है. आता आपला ठरलेला पॅटर्न थर्ड टर्मचा, I just follow that pattern. ठीक है. So this one is equal to, our integral becomes integration of dt upon term number 1 as it is, term number 2 as it is, and term number 3 that is third term. काय फाइंड आउट केली आपण, 4/9. ओके, एक्स्ट्रा घेतला नंबर, प्रेझेंट नसताना एक्स्ट्रा घेतला. सो ऑब्वियसली काय करतो आपण, त्याला मायनस करून कॅन्सल करून टाकतो. ठीक आहे. अँड लास्ट टर्म इज +1 ॲज इट इज. ओके फ्रेंड्स, देन दिस वन इज इक्वल टू इंटिग्रल dt डिवायडेड बाय. आता आपला ठरलेला पॅटर्न आहे. फॉर 3 टर्म्स, फर्स्ट 3 टर्म्स आपण काय लिहितो रे, फर्स्ट टर्मचं रूट, मिडल टर्मचं साइन अँड थर्ड टर्मचं रूट ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, मीन्स हे एक्सपान्शन या स्क्वेअरचं प्रेझेंट आहे. ओके, फर्स्ट टर्मचं रूट टी स्क्वेअरचं रूट टी, मिडल टर्मचं साइन मायनस अँड थर्ड टर्मचं रूट 4चं रूट 2, 9चं रूट 3. ओके, आणि हे लास्टचे 2 नंबर्स हे सेपरेटली कॅल्क्युलेट करायचे. -4/9 +1 मीन्स व्हॉट, 1/1. Okay, so via cross multiplication we simply get first cross is -4, second cross is +9 upon 9 into 1, that is 9. So we simply get 9 - 4 is equal to 5. So 5/9 is our last number. Okay, 5/9. Clear. So third term ही काय करते, 3 टर्म्समध्ये असलेल्या क्वाड्रॅटिक फॅक्टरचं कन्वर्जन 2 टर्म्समध्ये करते. कशामध्ये करते, 2 टर्म्समध्ये. अँड लास्ट 6 फॉर्म्युलीज आपले 2 टर्म्समधले आहेत, है ना. क्वाड्रॅटिक फॅक्टर्स प्रेझेंट आहेत, पण कशामधले, 2 टर्म्समधले. सो कन्वर्जन झालं आहे ऑलरेडी. क्लिअर आहे. आणि आपल्या फॉर्म्युलीजमध्ये हा जो आहे, है ना, दिस इज लिनियर,
सो लिनियर फॅक्टरला ऑलवेज अज्युम काय करतो आपण, दिस इज आवर एक्स स्क्वेअर. ठीक आहे, लिनियर फॅक्टर इज एक्स, सो लुक्स लाईक एक्स स्क्वेअर. आणि एक्स स्क्वेअर बरोबर आपल्या फॉर्म्युलीजमध्ये ऑलवेज प्रेझेंट असतो ए स्क्वेअर. म्हणजे हा नंबर आहे, नंबरला आपण ए म्हटलंय है ना. सो या नंबरला स्क्वेअरच्या लँग्वेजमध्ये लिहायचं आहे. सो दिस वन इज इक्वल टू 1/3 इंटिग्रल dt अपॉन t मायनस 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस स्क्वेअरमध्ये लिहिण्यासाठी दोन्हीही नंबरचे रूट्स घ्यायचे आणि नंतर ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा. ओके, 5चं रूट काहीच नसते, सो रूट 5 अँड 9चं रूट 3 असते बघ, सो 3. क्लिअर, ब्रॅकेट स्क्वेअर. नाव दिस इज लिनियर फॅक्टर, दिस वन इज आवर एक्स and this is constant number, this one is our a. So now our integral looks like integration of 1 upon x square plus a square, x square plus a square. ओके, तर ॲक्च्युली त्याचं इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय असते रे, 1 upon a tan inverse of x upon a. क्लिअर, प्लस असेल 100% सोल्युशन टॅन इनवर्समध्ये असणार आहे. ठीक आहे, सो 1/3 ॲज इट इज. इंटिग्रलची व्हॅल्यू काय असणार आहे, 1/a टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. सो वी सिम्पली गेट 1/3 1/a. हिअर a इज इक्वल टू रूट 5/3 इंटू टॅन इनवर्स ऑफ x मीन्स व्हॉट, t minus 2/3 upon a means what, root 5/3. okay, and at the last t च्या प्लेसला t च्या व्हॅल्यूची रिप्लेसमेंट. बट बिफोर दॅट हिअर 3 गेट कॅन्सल. सो आवर टर्म नंबर 1 इज 1/root 5 into tan inverse. t is, what is our t? t is our substitution. okay, पाहि इथं स्टार्टिंगला प्रेझेंट आहे, t means what, tan x. ओके, सो tan x minus 2/3 divided by root 5/3 with integrating constant. Okay, so this is the way to handle such type of integrals. Okay, so process is very simple friends. Once again I follow method of substitution and already I told you की method of substitution ही many cases मध्ये applicable आहे. क्लियर आहे. सो प्रोसेस एकदम सिंपल आहे. ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचं कन्वर्जन मी अल्जेब्रामध्ये करतोय. समटाइम्स डिरेक्टली फॉर्म्युला दिसेल तुम्हाला इथं है ना, 2 टर्मचा क्वाड्रॅटिक फॅक्टर दिसेल फ्रेंड्स. आणि जर 3 टर्मचा दिसला डेफिनेटली आपण 3rd टर्मची कन्सेप्ट फॉलो करणार आहे. क्लिअर फ्रेंड्स. सो होप्स दिस टाईप ऑफ इंटिग्रल्स कसे सॉल्व करायचे याची तुम्हाला लिटल बिट आयडिया आली असेल, मे बी मच बेटर आयडिया आली असेल. ओके, सो वेन think about these 3 integrals, then our substitution is put tan x equal to t, so we get dx equal to dt upon 1 plus t square, sin 2x equal to 2t upon 1 plus t square, and cos 2x equal to 1 minus t square upon 1 plus t square. So via these substitution we can easily solve about type of integrals. सो प्रोसेस इज व्हेरी सिम्पल फ्रेंड्स. ओके, म्हणजे ॲक्च्युली 3rd टर्मची कन्सेप्ट ऑलरेडी स्टडी केली आहे. 3rd टर्मची कन्सेप्ट याच्यामध्ये ॲड झाली ॲटोमॅटिकली. क्लिअर फ्रेंड्स. सो होप्स अंडरस्टँड झाला असेल, समजलं असेल. ओके, सो इफ वी लाईक दिस व्हिडिओ देन सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.